नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या द्वारा मी तुम्हाला अशी एक प्रार्थना बाबतीत जानकारी देणार आहे. त्या प्रेयरला आपल्या जीवनामध्ये उपयोग कराल तर काही टाईममध्ये तुम्ही पैशासंबंधी सर्व समस्या दूर होऊ शकते आणि तुम्हाला एक नवीन जीवनसुद्धा देते. त्याचे तुम्ही हकदार आहात. कारण वास्तवमध्ये तुम्ही खूप भाग्यशाली आहात. कारण तुम्ही स्वतः ह्या व्हिडिओवर नाही आले तर तुमची डेस्टिनी, तुमचं लक या व्हिडिओवर घेऊन आलं आहे. या व्हिडिओमध्ये अशा एक लेडीबद्दल सांगणार आहे ज्यांनी ह्या प्रार्थनामुळे आणि अद्भुत विश्वासामुळे आपल्या जीवनामध्ये असीमित धन आणि दौलत मिळवली आहे. आणि तीच टेक्निक मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे, सांगणारसुद्धा आहे. बरं का मित्रांनो, ही गोष्ट आहे 1972ची. 1972ची ही गोष्ट आहे. वेन्युजालची एक लेडीज, त्यांचं नाव आहे कोनी मेंडिस. वेन्युजालची एक लेडी, त्यांचं नाव आहे कोनी मेंडिस. कोनी मेंडिस ने धन दौलत इन्सानच्या व्यवहारावर काफी रिसर्च केलं होतं आणि त्यांचं मानणं होतं की दुनियातील हर एक व्यक्तीला संपन्न जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा पसंतीचं तर जीवन मिळायलाच हवं. म्हणजेच आपल्या आवडतंच जीवन कसं जगायचं तो आपला हक्क आहे. जालमध्ये एक खूप मोठी कॉन्फरन्स होती. त्याचं नाव होतं पॉवर ऑफ क्रिएटिंग वेल्थ. ह्या कॉन्फरन्सचा उद्देश होता की कसे सर्व व्यक्ती संपन्न जीवनाला जगू शकतील, सफल बनवतील. परंतु काही लोक या गोष्टींवर बिलकुल समर्थन नाही करत होते. ते मानत होते की असं काही राहत नाही, म्हणून सर्व काही बकवास आहे असं ते मानत होते. कॉनी मेंडिसला माहिती होतं की ह्या कॉन्फरन्समध्ये माझ्या गोष्टीमध्ये खुश नाही आहेत म्हणून. पण कॉनी मेंडिसने आपल्या धैर्याला बनवून ठेवलं होतं, कारण त्यांनी केलेल्या रिसर्चवर पूर्ण भरोसा होता. म्हणून त्यांनी तय केलं की आज साबित करून दाखवणार मी, म्हणून माझी सर्व थेरी बिलकुल खरी आहे असं कॉनी मेंडिस म्हणत होत्या. काही वास्तविक आहे. जेव्हा कॉन्फरन्समध्ये कॉनी मेंडिसची बोलण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी काहीतरी असं सांगितलं की सर्व कॉन्फरन्सचे लोकांना आश्चर्यचकित केलं. त्यांनी म्हणाल्या की माझ्यावर विश्वास करा. जर माझ्या सांगितलेल्या सर्व गोष्टींचा शिक्षेचा पालन कराल तर तुम्ही काही वेळातच सर्व काही हासिल करू शकाल, ज्याला आजपर्यंत तुम्ही स्वप्ने बघितले आहात. कोनी मेंडिस हे खूप विचाराने उठल्या आणि वेंटकडे गेल्या. मी तुमच्या डोळ्यासमोर माझ्या शिक्षेला, माझ्या गोष्टीला, मी जे काही बोलली त्याला मी साबित करून दाखवेल. हे गोष्ट ऐकून प्रत्येकाची श्वासे अडकली आणि कोनी मेंडिसने त्या भीडकडे बघितलं, म्हणजेच गर्दीमध्ये बघत म्हणाल्या की तुमच्यामधून कोणीतरी असं या की कोणतीही त्यांच्याकडे उम्मीद नसेल की तो व्यक्ती खूप चांगलं जीवन जगू शकेल. तेव्हा एक लेडी त्या भीडमधून, म्हणजेच गर्दीमधून बाहेर आली आणि त्या लेडीच्या चेहऱ्यावर साफ परेशानी दिसत होती. कोनी मेंडिसने महिलेला विचारलं की वास्तवमध्ये धन दौलतला मिळवू इच्छिता का? महिला म्हणाली, होय मॅडम, होय. त्या वेळेला पैशाला घेऊन मी खूप परेशान आहे असं ती लेडी बोलली. रात्रंदिवस मी काम करते पण मला माझ्या जरूरत लायक पैसे नाही मिळत. मी खूप सारा पैसा कमवू इच्छिते, ह्यामुळे मला आणि माझ्या मुलाची जिंदगी खूप चांगल्या प्रकारे व्यतीत होईल. कोनी मेंडिसने महिलेला विचारलं, काय तुम्ही ईश्वरावर विश्वास करता का? महिला म्हणाली, होय करते. कोनी मेंडिसने परत नेक्स्ट प्रश्न विचारला, काय तुम्ही मानता तुम्ही एक अमीर आणि दौलतमंद बनू शकाल? आणि तुम्ही मानता का ईश्वरने अशी एक कोणती शक्ती दिली आहे ज्यामुळे तुम्ही अमीर बनू शकता? ती महिला कोनीची एक वफादार फॉलोवर्स होती. ती उत्तर द्यायला झिजकत होती. वास्तवमध्ये तसं तर कोनीवर विश्वास करणे तिला मुश्किल होत होतं. कोनीवर, म्हणजेच कोनी मेंडिसवर विश्वास करणं मुश्किल होत होतं. ती महिला म्हणाली की मला समजत नाही आहे की मी तुम्हाला काय उत्तर देऊ.
परंतु मी हे जाणते की माझा ईश्वर माझ्यासोबत आहे. कोणी मेंढीस म्हणाल्या की चिंता नका करू, असं त्या लेडीला म्हणाल्या. माझ्याकडे तुमच्या सर्व समस्याचा समाधान आहे, असं कोणी मेंढीस त्या लेडीला सांगितलं. मी तुमच्या सर्व चिंतांना दूर करण्याचा रास्ता सांगेल आणि बस मी इतकं चाहते की माझी जी प्रोसेस आहे, मी जी प्रोसेस सांगेल तुम्ही त्यावर हॉनेस्टली म्हणजेच इमानदारीने निभवायची आहे. त्या महिलेने बिना कोणत्याही हिचकिटाहत म्हणाल्या की मी तुम्हाला सांगितलेल्या निर्देशांचं पालन करण्यासाठी वादा करते मॅम. कोणी मेंढीसने जे सांगितलं ते त्या महिलेने इमानदारीने करण्याची प्रतिज्ञा केली. कोणी मेंढीसने त्या महिलेला समजावलं, ही प्रार्थना करा. ही प्रार्थना पहिले अजीब लागेल तुम्हाला, कारण ही प्रार्थना पूर्णपणे तुम्ही स्वीकारली नाही आहे म्हणून. परंतु जसे जसे दिवस जातील तुम्हाला त्याची वास्तविकता महसूस होईल. कोणी मेंढीस म्हणाल्या, ध्यान देऊन ऐका. मी तुम्हाला 3 शक्तिशाली सिद्धांत सांगणार आहे. त्यामधून तुम्ही प्रत्येक तुमचे समृद्धीचे मार्ग खोलण्याची शक्ती ठेवत असते. पहिलं ह्या विचाराला स्वीकार करा की सर्व काही ईश्वरीय सोर्समधून येते. आता ही वेळ आली आहे की तुमच्या माइंडला, दिमागाला स्वतःच्या लावलेल्या प्रतिबंधातून मुक्त करा. तुम्ही हे ओळखा की समृद्धी आणि सफलतेच्या रस्त्याची कोणती सीमा नाही आहे, कारण भगवान जे आहे, खूप सारे लोक हे नाही समजत की जरूरतला पूर्ण करण्यासाठी पहिलेपासूनच अबंडन्स मौजूद आहे. आपुर्ती माग एक दुसऱ्यासोबतच गहराईतेने जुळून राहते. स्वतःला भगवानाच्या इराद्याच्या महानतेसाठी खोला आणि समजा की ते त्यापेक्षा कमी नाही होऊ देत ज्याची तुम्हाला वास्तवमध्ये जरूरत आहे. जेव्हा पण तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तरसता तेव्हा त्यापेक्षा कमी काहीच देत नाही हे जाणून घ्या की ते बरोबर टाईमवर उत्पन्न होते आणि ईश्वर आश्चर्यचकित तुमच्या जीवनामध्ये प्रकट होण्यासाठी बरोबर वेळेची प्रतीक्षा करत असते. काही प्राकृतिक प्रवाहाच्या प्रती तुम्हाला समर्पण करायचं आहे. जे आपल्याला पाहिजे ते आरामाने मागा, कारण की ते पहिलेपासूनच उपलब्ध आहे. आपल्याजवळ दावा करण्यासाठी ही शक्तिशाली तरीका आहे. खासकर जेव्हा पैशाची गोष्ट येते तेव्हा जेव्हा आपले विचार पूर्णपणे शांत असतात आणि व्यवस्थित असतात. भगवान शाश्वत वर्तमानमध्ये असते, जिथे अतीत आणि भविष्याची कोणतीही शक्ती नाही आहे. हमेशा आत्मविश्वासाने आपल्याला म्हणायचं आहे. आमच्या गोष्टींना, आमच्या बोलण्याला ऐकण्यासाठी, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी भगवान तुमचे खूप खूप धन्यवाद. आज तुमच्याजवळ कोणतीही गोष्टीची कमी नाही आहे, कारण सर्व काही तुमच्या मध्येच आहे, तुमच्या पोहोचमध्ये आहे. कल अलग आहे, परंतु आज सर्व काही पहिलेपासूनच अबंडन्समध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही हर दिवस कृतज्ञताने हे म्हणाल की भगवानचं शुक्रिया अदा करणे, आज तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीचा खयाल ठेवले आहात. तुम्हाला कधीही साधनच्या शिवाय एक दिवसाचा पण सामना नाही करता येणार. ह्या शिक्षांना शिका असं कोणी मेंढीस म्हणत आहे. आणि ह्या ज्या व्यवहारामध्ये ज्यांनी प्रेयर सांगितली आहे ते आणा. तुमचे जीवन पहिलेपासूनच खूप सुंदर आहे. त्या महिलेने कोणी मेंढीसच्या सर्व काही गोष्टी लिहून घेतल्या, नोट केल्या आणि कोणी मेंढीस म्हणाल्या, तुम्ही मला एक ठीक मंथ नंतर होणाऱ्या ह्या कॉन्फरन्समध्ये पुन्हा भेटायचं आहे आणि तुमचा नंतरचा एक्सपिरियन्स सांगायचा आहे. 1 महिन्यानंतर सर्व काही साबित करण्याचा क्षण आला होता आणि कोणी मेंढीसने सर्वांना प्रॉमिस केलं होतं. कॉन्फरन्समध्ये ती लेडी सर्वात समोर उभी होती आणि कोणी मेंढीसने गमजोशीसोबत त्या लेडीचं स्वागत केलं आणि महिला पण आपल्या स्वतःला रोखू शकली नाही आणि ती महिला स्टेजवर गेली आणि कोणी मेंढीसला मिठी मारली आणि ती लेडी खूप आनंदी होती आणि माईक हातात घेतली आणि पूर्ण जोशसोबत ती बोलू लागली की हे वास्तवमध्ये काम करते, हे बिलकुल काम करते. आखिरकार मला सर्व काही समजून आलं, असं ती लेडी बोलते. कोणी मेंढीसला खूप खूप धन्यवाद देते. कोणी मेंढीसला
शुक्रिया अदा करते असं बोलू लागली. कोणी मेंढीसने त्या लेडीला म्हणाल्या की तुम्ही सर्वांना सांगा की ह्या प्रार्थनेला कसे केले ते सांगा. महिलेनं उत्सुकतेने सोबत सांगणे चालू केलं. महिला बोलली की मी डेली ह्या प्रार्थनेचा अभ्यास करणे चालू केली. सकाळी रात्रीच्या अलावा जेव्हा पण मला टाईम भेटत होता तेव्हा मी ह्या प्रार्थना म्हणत होती. आणि काही दिवसानंतर माझ्यामध्ये एक कृतज्ञताची गहरी भावना उभरू लागली. माझ्या अंदर काही अशा भावना जागृत झाल्या की वास्तवमध्ये मी खूप अमीर आहे म्हणून, माझ्याजवळ सर्व काही आहे म्हणून. संपन्नता, समृद्धी, प्रचुरता हे मनाला भरून टाकलं होतं. आणि एक दिवस माझ्या मुलासोबत मी मार्केटमध्ये होती. माझी नजर एक लॅटरीच्या दुकानावर पडली आणि माहीत नाही माझं कसं मन झालं, तर माझ्या मनाची ती इच्छा झाली की मी एक लॉटरीचं तिकीट घ्यावी म्हणून. आणि एक $10,00,000ची एक लॉटरीचं तिकीट घेतले. आणि काही दिवसानंतर ते तिकीटचं रिझल्ट यायचं होतं. हालाकी मी त्या तिकीटविषयी विसरली होती, पण माझ्या मुलाला त्या तिकीटविषयी आठवण होती. आणि रिझल्ट आल्यावर मुलाने ड्रॉच्या दौरान तिकीटची एक जांच केली आणि माझा मुलगा माझ्याकडे खूप खुश होऊन आला आणि तो म्हणाला की मॉम, आपण $10,00,000 जिंकले आहोत. मला खूप आश्चर्य झालं. असं ती लेडी बोलली. मी एक $10,00,000चा भव्य पुरस्कार जिंकला होता. सर्वात विश्वसनीय गोष्ट ही होती की माझ्यावर खर्चाचं बोझं होतं, कर्जबाजारी होते आणि आता ते चमत्कारी रूपाने दूर झालं होतं. काही वेळाने ही कहाणी अखबारमध्ये फैलून गेली की हे कसे काय घडले. महिलांनी केवळ 1 मंथमध्ये $10,00,000 जिंकले आहे. मित्रांनो, कोणीने धन, पैसा, दौलतची गहरी अंतर्दृष्टीला समजलं होतं आणि ते सर्वांना शेअर केलं होतं. पूर्ण मानवतासाठी परोपकारी कदम होतं हे. मित्रांनो, तुम्हाला त्या 6 लाईनची प्रार्थना मी शेअर करते. ह्या तुम्हाला नोट करायच्या आहेत आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपयोग करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये संपन्न, समृद्ध आणि आनंदी बनवा. ती प्रार्थना आहे, ते सांगणार, तुम्ही ती नोट करायची आहे. ही प्रार्थना आहे. मी आहे, माझ्या अंदर 4ही दिशाने धनाचे स्रोत येत आहेत. माझं धन, दौलत, संपन्नता आणि प्रचुरता सोबत विश्वासाचा संबंध आहे आणि मी ह्या विश्वासाची लहरींमध्ये वाहन आहे. मी ह्या समृद्ध, संपन्न दुनियासोबत जुडलेली आहे आणि त्याचा मी महत्त्वपूर्ण अंग आहे. म्हणून मी कृतज्ञपूर्वक त्या अपार धनाचा स्वीकार करते आहे. त्याचा मी प्रचूर मात्रामध्ये आनंद घेत आहे. विश्वास करा की भगवान आपल्याला आशीर्वाद देत आहेत. धैर्यपूर्वक प्रतीक्षा करायची आहे. इथपर्यंत साथ देण्यासाठी आपल्याला हृदयापासून धन्यवाद आणि थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा ही प्रेयर ट्रान्सलेट करून सांगते. तुम्हाला ती प्रेयर हिंदीमध्ये सुद्धा करता येईल. मैं हूँ, मेरे भीतर चारों ओर धन का स्रोत है. मेरा धन, दौलत, संपन्नता और प्रचुरता के साथ विश्वास का संबंध है और मैं इसी विश्वास की लहरों में बह रही हूँ. मैं इस समृद्ध, संपन्न दुनिया से जुड़ी हुई हूँ और उसका एक महत्वपूर्ण अंग हूँ. इसलिए मैं कृतज्ञतापूर्वक उस अपार धन को स्वीकार करती हूँ जिसका मैं प्रचुर मात्रा में आनंद ले पा रही हूँ. ही प्रेयर तुम्हाला रोज करायची आहे. सकाळ, संध्याकाळ किंवा वेळ मिळेल तेव्हा करायची आहे. आणि आत्तापर्यंत ह्या व्हिडिओसोबत जोडून राहिले त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच गाईज. युनिवर्स ब्लेस यू. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यांच्या लाईफमध्ये संपन्नता, आनंद, प्रचूर धन घेऊन येणार आणि त्यांची लाईफ सफल होणार आणि जे धनासंबंधीचे प्रश्न असतील ते सुटणार आणि परिपूर्णरित्या त्यांना ह्या प्रचुरतेचा, संपन्नतेचा, अबंडन्सचा, प्रॉस्परस लाईफचा आनंद घेता येईल.
थँक्यू सो मच.